एका जंगलात एक छोटेसे झाड होते. हिरव्या हिरव्या रंगाचे, लहान लहान फांद्याचे. हवेला त्या झाडाबरोबर बोलायला फार आवडायचे. चिमणीला त्याच्या फांदीवर बसायला मौज वाटायची. माकडे त्याच्या फांदीवर बसून झोके घ्यायची. एकदा झाडाने हवेला विचारले, तू कुठं गेली होतीस? हवा म्हणाली, गेले होते डोंगरावर, पतंग उडवले मुलाबरोबर, ढगांना हलवले गर गर, पाऊस पडला सर सर. झाडे खूप खूप हसले. मग झाडाने चिमणीला विचारले, तू ग काय केलं सकाळपासून? चिमणी गाणे गुणगुणत म्हणाली, दाणे खाल्ले पोटभर, गाणे गायले गळाभर. तेवढ्यात तिथे माकड आले आणि म्हणाले, आजचा दिवस मजेदार, मिठाई फळे तजेलेदार, टोपी माझी झुपकेदार. चौघेही खूप हसले. नंतर सगळे आपापल्या घरी परतले. सगळे गेल्यावर छोटे झाड हिरमुसले. ते स्वतःशी म्हणाले, मी इकडून तिकडं कुठं जाऊ शकत नाही, नाचू शकत नाही. त्याला खूप रडायला आले. ते पाहून त्याच्या शेजारचे मोठे झाड म्हणाले, अरे असा दुःखी का होतोस? आपण झाड आहोत. आपली मुळं जमिनीत घट्ट रुतलेली आहेत. आपण सहजासहजी पडत नाही. पक्षी आपल्या फांद्यावर घरटी बांधतात. आपण एका जागी थांबलो नाही तर माती पकडून कशी ठेवणार? माती वाहून जाईल ना. माती वाहून गेली तर काय होईल? छोट्या झाडाने कुतूहलाने विचारले. माती नाही तर शेती नाही, शेती नाही तर अन्नधान्य नाही, मग माणूस काय खाणार? मोठ्या झाडाने त्याला समजावून सांगितले. अरे हे तर माझ्या लक्षात आलं नाही. छोटे झाड म्हणाले, अरे आपण ढग अडवतो, त्यामुळे पाऊस पडतो, सर्वांना पाणी मिळतं, आपल्या पाना फुलांचाही लोकांना खूप उपयोग होतो. मोठे झाड म्हणाले. मोठ्या झाडाचे म्हणणे छोट्या झाडाला पटले. छोटे झाड रात्रभर जागत राहिलं. केव्हा एकदाची सकाळ होईल आणि माकडे, चिमण्या, पक्षी येतील याची ते वाट पाहू लागले. मुलांनो, आज आपण हिरव्यागार झाडावर हा सुंदर पाठ शिकलो. झाडे आपले खरे मित्र आहेत. म्हणून झाडे लावा, झाडे जगवा आणि निसर्गाचे रक्षण करा. आजच्या व्हिडिओतून तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळाले असेल अशी आशा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रासोबत शेअर करा आणि अशा शैक्षणिक व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन पाठासोबत. तोपर्यंत झाडे लावा, झाडे जगवा. धन्यवाद.